नमस्कार. जागर मराठीचा या चॅनलवर ग्रेट भेट विशेष मुलाखत या मालिकेमध्ये आज आपण एका आगळ्या वेगळ्या अनोख्या अशा मी तर म्हणेन ज्यांचं कर्तृत्व खूप महान आहे, आमच्या ज्या प्रेरणास्थान आहेत अशा आदरणीय लेखिका आणि सुप्रसिद्ध चरित्र लेखनकार तसंच एक होता कारवर हे या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आता तुम्ही ओळखलंच असेल आदरणीय वीणाताई गवाणकर यांची विशेष मुलाखत आज आपण घेत आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास, लेखनामागच्या त्यांच्या प्रेरणा हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आज आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना आभाळभर शुभेच्छा. आणि अशा या दिवशी असं हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्या समोर जागर मराठीचा हे चॅनल घेऊन आलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मॅडम, तुमची माझी भेट किंवा तुमची सर्वांची जी भेट होते ती पुस्तकांच्या माध्यमातून. अगदी मी सुद्धा जेव्हा डीएड कॉलेजमध्ये होते तेव्हा तुमचं एक होता कारवर या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं जायचं आणि त्यामधून मग आम्हाला खूप सारी प्रेरणा मिळायची का एखादं मूल कसं घडतो किंवा कारवर कसा होता, त्याच्यात बदल कसा होत गेला आणि तो मोठेपणी त्याचं व्यक्तिमत्व कसं झालं. तर हे जे चरित्र लेखन वगैरे तुम्ही करता ते आमच्या सर्वांना प्रेरणादायी तर असतंच, पण मला एक विचारावंसं वाटतं की तुम्हाला लहानपणापासून लेखनाची आवड होती तर तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळला? मला लहानपणापासून वाचनाची आवड होती. लेखन अपघात ठरवून लेखक नाही. म्हणजे मला उदरभरण्यासाठी सुद्धा लेखक व्हायचं नव्हतं. वर्तमानपत्रातलं लेखनही नव्हतं माझं. तर वाचता वाचता मुलांना हे सांगण्यासाठी ती लिहिलं. तर मी ऍक्सिडेंटल रायटर. म्हणजे तुम्ही एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की मला लेखक व्हायचंय असं ठरवून लेखक होता येत नाही, तर त्या प्रेरणा असू शकेल असं मी एकदम नाकारत नाही, पण माझा हेतू तो नव्हता. लेखक होण्यासाठी मी वाचत नव्हते. तर माझं लहानपण ज्या खेडेगावातून गेलो त्या काळात म्हणजे 80 वर्षाची त्या काळात मी साधारण 75-76 वर्षापूर्वी मुलींना बाहेरचं जग काही नव्हतं. तेव्हा 6च्या आत घरात, म्हणजे घरातच, 7च्या आत नव्हे तर घरातच असायचं. आणि भातुकली किंवा बावलाबावलीची लग्न वगैरे असं नव्हतं वातावरण. कारण माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे एक वेगळं वातावरण होतं ब्रिटिश पोलिसांच्या ह्याच्यात असल्यामुळे. त्याच्यामुळे मग वाचणं ते वाचणं. मग त्यात मोठ्या भावांची मराठीची टेक्स्ट असतील ती किंवा हातात पडतील ती वर्तन वाचनातून सुरुवात झाली. आणि त्या खेड्यात असताना वाचताना पुस्तकं तुम्हाला बाहेरच्या जगाचं दर्शन घडवत होती, जे जग मला माहित नव्हतं. आणि माझ्या सुदैवाने त्या खेड्या गावातल्या लायब्ररीत सुद्धा साहस कथा, चरित्र कथा, चरित्र खूप वाचायला. त्याच्यामुळे मी वाचनाकडे जास्त. आणि जेव्हा पुढचा न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं की जेव्हा आपल्याकडे दूरदर्शनचे सेट आले, टीव्हीचे सेट आले, ते आम्ही सुरुवातीपासूनच ते मुलांना एवढं लवकर ते त्याला नाही लावायचं अशा गोष्टीला. आणि माझा एक परिपाठ होता की मुलांना अगदी 1.5-2 वर्षाचे असल्यापासून मी गोष्टी सांगत असे, वाचून भेटतो. नंतर त्या काळात अमर चित्रकथा आहे तसं आणि लोकमान्य गृहाची बनवती छोटी छोटी चरित्र ती लवकर मुलं माझी वाचाय. तर मी वाचलेलं त्यांना काही चांगलं असं झोपताना सांगत असे. तसं हा कारवर मी सांगितलेला. लहान मुलांसाठी तो मोठ्याने घेतला स्वतःकडे. ते मुळात होतं ते लहान मुलांसाठी पुस्तक होतं, जे आता 40 वर्षानंतर पुढे मी लहान मुलांसाठी. तर ताई, तुम्ही असं सांगितलं की वाचता वाचता तुम्ही लिहिल्या झाल्यात की ज्या चांगल्या गोष्टी पुस्तकातल्या त्या मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि तुमच्या त्या काळामध्ये जास्त एक्सपोजर नव्हतं. माझ्या लहानपणी नव्हतं. आणि मुलांच्या लहानपणी टीव्ही घरात यायला लागले होते काही काही घरात. आणि मला ते सगळे मुलं जाऊन त्या दूरदर्शनला स्क्रीनला पटत नव्हतं. आणि अगदी मुलं लहान असल्यापासून मी त्यांना असं वाचनाची, मी स्वतः लायब्रेरियन होते, पुस्तकाची आवड असल्यामुळे लायब्रेरियन झाली. आणि ती वाढ झाली आणखी. मुलांना मी असं वाचून दाखवायचे अमर चित्रकथा किंवा दुसऱ्या गोष्टी. त्यावेळेस त्यांना थॉमस एडिसन, मादाम क्युरी वगैरे माहिती असायची, ऐकली.
तर हा कारभार मी त्यांना वाचून दाखवत असताना तो त्यांना असा आवडला की ते आता मला त्यांना सांगता मग मी ती लिहायला लागली त्यांच्यासाठी. किती छान. आणि ते लिहिण्याच्या ह्याच्यातून जेव्हा ते पुस्तक रूपात आलं ते मोठी त्याच्यावर पुस्तक होईल अशी ती घटना आहे की आमच्या इथे एक शिक्षक होते. ते म्हणाले तुझ्या नोंदीनी फक्त तुझ्या मुलांपुरत्या का, आमच्या मुलांना ते वाचू दे प्राथमिक शाळेच्या. म्हणून ते मी लिहिलं. मग ते आणखीन त्याच्या लायब्ररीला समोर आणखीन पुस्तकं बनवली, त्याच्यात भर घातली, लिहिलं. आणि ते छापून आल्यानंतर त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळाला की मला कळलं अरे आपल्याला लिहिता येतं आणि लोकांना ते वाचायला आवडतं. अशी मी खूप छान. तुमच्यामुळे आम्हाला किती पुस्तकं वाचायला मिळाली. तर ताई किती छान ना, म्हणजे सहजगत्या हे होऊन गेलं. यातून मला असं वाटतं की सहजगत्या नसते. त्याच्या आधी 30-35 वर्ष मी वाचत होते ते कुठे गेलो. वाचनातून तुम्हाला शब्द एक्सप्रेशन सगळं येत असतं. म्हणजे एक आमच्या सारख्यांसाठी काही लिहू पाहतात त्यांच्यासाठी हा महत्वाचा सल्ला आहे असं मी म्हणेन की भाविक ज्यांना खरंच वाटतं लिहावंसं की तुम्ही खूप वाचा आणि मग त्यानंतर वाचता सुद्धा तुम्ही लिहित असता मनातल्या मनात लिहित असतो. म्हणजे आपण म्हणतो ना लेखनाची प्रेरणा किंवा लेखन करणं ही एक सर्जनशील घटना आहे असं म्हटलं जातं. तर त्याच्या खाली पाया हा वाचनाचा असावा हे तुम्ही आम्हाला सांगितलं. खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण हल्ली ना मुलं वाचत नाहीये, मुलं किंवा आम्ही सुद्धा जितकं वाचायला पाहिजे तितकं वाचत नाहीये. हिरण्मय कुलकर्णी सरांचं पण एक वाचलेलं. हा विषय वेगळा आहे. किती पालक मुलांना पुस्तक प्रदर्शनाला घेऊन जातात, किती पालक मुलांना पुस्तकांच्या दुकानात घेऊन जातात, किती पालक मुलांच्या बरोबर वाचत बसतात. हे आपोआप नाही होत ना. तिथे आई वडील बसलेत, मुलं वाचतायत, अशी जर तुमच्या कौटुंबिक घटना घरात होत असेल तर ती मुलं जात नाही. मी बघते आणि त्याला सांगते वाच, टीव्ही बघताना, तर कशाला वाचायचं. त्याच्यामुळे हे आपोआप होणाऱ्या गोष्टी नाही, त्या जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागते. खूप छान. तर ताई तुमचं पुस्तक पहिलं रॉबी डिसिल्वा, पहिलं माझं कारभार एक होता कारभार ना, आणि मग त्यानंतर मग रॉबी डिसिल्वा एका मनस्वी माझी. तर वीणादी तुमची एकूण 12 ते 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. म्हणजे एवढी विपुल ग्रंथ निर्मिती तुम्ही केलेली आहे. आणि अलीकडची महत्वाची पुस्तकं मला वाटतं रॉबी डिसिल्वा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास. तर या पुस्तकाबद्दल आम्हाला थोडं सांगा. ते रॉबी डिसिल्वा मूळचे वसईची आणि मला ते माहित नव्हते. म्हणजे स्टेट बँकेत माझे शेजारी येऊन बसले आणि मग आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. तेव्हा लक्षात आले की हे 2014ची गोष्ट. 84 साली या माणसाचा सत्कार वसईत झाला होता, त्याला मी होते. ती आमची ओळख झाली. मग ते घरी आले इथे आणि असं बोलता बोलता ते त्यांचा पूर्वी इतिहास सांगितल्यावर लक्षात लागलं की अरे बापरे, हा माणूस इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय कीर्तीचा डिझायनर आहे. आणि ह्या आपल्याला वसईत असूनही आपल्याला माहित नाही. म्हणून मग मी त्यांना सांगायला लागले तुम्ही सांगा आपण लिहूया. त्यावेळेला मला ते लिहायचं नाही, तू लिहा तर लिही, मला काही त्याच्यात लिहिणे नाही इंटरेस्ट. मग त्यांनी मला म्हटले मला वाचू द्या तुमचं काय, मला समजतं का बघू, कारण डिझाईन हा विषयच मला माहित नाही. चित्रकला एवढंच माहिती, डिझायनर हा आणखीन त्याचा उपप्रकार वगैरे मला माहित नव्हता. तर त्यांनी मला त्यांचं सगळं झेरॉक्स आणून दिलं आणि ते वाचलं. आणि मग मी गुगलवरती शोधले जे ते व्यक्ती म्हणतायत त्यांना भेटलेल्या, त्यांच्या गुरु, त्यांचे सहकारी, हे सगळे जागतिक कीर्तीचे डिझायनर. आणि म्हटलं त्यांच्या मांदियाळीतला हा माणूस आहे. म्हणून मग मी त्यांच्याशी बोलायला लागले आणि मग मी त्यांच्या इथे बसूनच या ठिकाणी 8-9 तासाच्या रेकॉर्ड केल्या मला, त्यांच्या बालपणापासून ते. आणि मग माझ्या लक्षात आलं की ह्या माणसाने अत्यंत गरिबीतून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून स्वतःला वर कसा आणि जगातल्या पहिल्या 10 डिझायनर मध्ये हा. म्हणजे ज्यावेळेस ते युके मधून इथे आले, पहिल्या 10तले युकेतले ते डिझायनर, जगातले पहिल्या 10तले डिझायनर. इटालियनच्या स्टुडिओ बोजेरी म्हणून अतिशय जगप्रसिद्ध जो स्टुडिओ आहे, त्याने त्याला अक्षरशः लंडनहून उचलून नेलं की आमच्या स्टुडिओत वर्ष 1.5 वर्ष काम कर. तर असा हा माणूस आपल्याला माहित कसं
वसईत तसं नाही. आणि मग लोकांनाही असे वाटायला लागले त्यांच्याकडे पुस्तक लेख होईल, पुस्तक लिहिणे एवढी माहिती आहे का. म्हणजे त्या माणसाचं हे बघितल्यानंतर त्यांचे पुरस्कारच सगळे आहेत ते सगळे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे. जगप्रसिद्ध पुस्तकात त्यांचे लोगो डिझाईन म्हणजे आपल्याकडे स्कूलला 85 सालच्या अंकात आपल्याकडे आता हे विषय सुरू करावे असं जेव्हा आले ते विषय ते 65 साली शिकून लंडन मध्ये तिथल्या सेंट्रल स्कूल ऑफ डिझाईन शिकून ते इथे आलेले, इतके ते पुढे होते. तर आणि अतिशय वेगळ्या प्रवृत्तीचा आणि जिनियस माणूस. तर मला असं वाटलं की आपल्या गावात आपण दुनियाभरच्या लोकांची चरित्र लिहितो, गावातल्या माणसाचं आणि डिझायनरचं चरित्र मराठीत नव्हतं. आणि भारताला तुम्हाला तुमच्या लहानपणी नाही पण तुम्हाला माहिती असेल की 40-50 वर्षापूर्वी पुढे असायचे बिस्किटाचे बॉक्सेस हा प्रकार नव्हता. बॉक्सेस हा प्रकार हा भारताला रॉबी डिसेलमाने शिकवला. म्हणजे पुण्यात बिस्किट मिळायची. तर हे पॅकिंग वगैरेचं जे कौशल्य होतं किंवा इंडस्ट्रियल डिझाईन किंवा हे सगळं फ्लायर्स वगैरे जाहिरातीचे हे सगळं त्यांनी इकडे आले. आणि तो अतिशय विद्वान असा तो आणि पुन्हा संत वृत्तीचा असा एक डिझायनर आपल्या गावातला म्हणून मी ते पुस्तक. खूप छान. आता तुम्ही जे सांगितलं त्यामधून चरित्र लेखनासाठी किती अभ्यास गरजेचा आहे. तुम्ही सांगितले की 7-7, 8-8, 9-9 तास ते तपासायला लागते की तुम्ही सांगाल ती एक बाजू असते. म्हणजे तिथे सुद्धा असतं की मी एक दोघांना भेटले त्यांचे कंटेम्पररीज जे होते त्यांच्या, तू त्यांना भेटायला कशाला गेलीस, तुला कुठे मी सांगितलं होतं. तू म्हटलं रॉबी तुम्ही आत्मचरित्र नाही लिहितात, मी चरित्र लिहिते. मी तुम्हाला दोन्ही बाजूनी मी तपासणार. तुम्ही काय म्हणतात ते आणि ते लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात. तुम्ही काय लिहावं हा माझ्याकडे नाही, पण मी काय लिहायचंय तुम्ही नाही सांगायचं मला, हे सांगावं लागतं. कारण त्यातर तुमच्यावर विश्वास कसं मग तुमचं ते गुरुचरित्र होईल, पोथी होईल. ती अंधश्रद्धेने लिहायची आणि अंधश्रद्धेने वाचायची, तसं होऊ नये म्हणून मग ती काळजी घ्यावी. दुसरी बाजू म्हणजे बघा ना, म्हणजे तुम्ही चरित्रलेखन कसं करावं हे सांगत आहे. म्हणजे हे आम्ही शिकतोय तुमच्याकडून. खूप छान ते. त्याचप्रमाणे गोल्डा मेयर एक अशांत वादळ हे पुस्तक फार गाजलंय त्याबद्दल. हा आमचा एक मनोज आचार्य म्हणून मित्र होता, तर तो दुसऱ्या पब्लिकेशनला मी राजहंससाठी आतापर्यंत सगळी दिली आणि तो इंडस सोर्सला होता वागा त्याच्यामुळे होता म्हणतो. तर तो म्हणाला हे पुस्तक तुम्ही लिहिलं आता तुम्ही माझ्यासाठी एक पुस्तक लिहिलं. तर कुठले त्यांनी 2-3 विषय लिहिले. तर ते अलेक्झांडर होता, एक आणखी कुठला होता, कोसंबी होते. तर अशी वेगळे वेगळे त्यांनी काही एक व्यक्तिमत्व मला सांगितले. तेव्हा म्हटलं एक तर मी राजकारणी व्यक्तीवरती लिहिणार नाही असं ठरवलं होतं. दुसरं होतं हयात व्यक्तीवर लिहायचं नाही, परंतु रॉबी डिसिल्वा गावातले आणि हयात होते तेव्हा एक नियम म्हणून ते लिहिलं. तर राजकारणी व्यक्तीवर लिहायचं नाही असं माझं मत होतं, कारण ते बदलतात माणसं आणि ते मला ते जमतही नाही त्या म्हणे थोडासा प्रयत्न तर करून बघा. म्हणून तो मनोज गेल्यानंतर मी जेव्हा हे शोधल्या काही व्हिडिओ क्लिप्स वगैरे गोल्डाने असं घेतलं तर लक्षात आलं की एखाद्या देशाचा इतिहास लिहिताना जी व्यक्ती टाळता येत नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य समजून घेताना त्याच्यातून देश बाजूला काढता येत अशी व्यक्ती. इस्रायलची स्थापना, इस्रायलचा इतिहास लिहिताना गोल्डा मेअरवर तुम्हाला लिहावंच लागेल आणि गोल्डा मेअरवर लिहिताना इस्रायल पलीकडे तुम्हाला त्याच्याशिवाय जाताच आहे. असं ही देशाशी एकरूप झालेलं हे असं व्यक्तिमत्व आणि ज्या परिस्थितीत साध्या किबुट्स मध्ये राहणारी व्यक्ती जेमतेम आपण ज्याला शालांत परीक्षा महाविद्यालय नाही माध्यमिक शाळा एवढी 12वी शिकलेली बाई देशाची पंतप्रधान कशी आणि ज्या परिस्थितीत होते आणि देश घडवते त्या काळात. तर हे सगळ्या युद्धाचे आपण मोशे दायांचं आपण खूप कौतुक करतो, पण मोशे दायान सुद्धा तिच्या समोर मुला आणि तिला राजीनामा देतो म्हणाला मी मला हे झेपत नाही. त्या काळात ती स्त्री बरोबर देश वाचवण्यासाठी ती योम किपूर नावाचं युद्ध करते आणि त्यावेळेस केनेडी निक्सन वगैरे यांना नजरेला नजर देऊन जी बाई बोलायची आणि ही बाई असं हे वेगळे चरित्र मला असं वाटलं की म्हटलं तर स्त्रीवादी दृष्टिकोन एक स्त्रीने घडवलं आणि म्हटलं तर एक
आत्मविश्वास, प्रचंड आत्मविश्वास म्हणजे काय असं मला ते असं एकदम वेगळं कणखर असं वाटलं. दुसरी किंवा महत्वाची गोष्ट असते, जेव्हा मी एखादं पुस्तक लिहायला घेतले तेव्हा ते आधी मराठीत दुसरं कसं ऐकावं. कारण जर असेल तर मी थोडीफार माहिती त्याच्यात घ्या. म्हणजे माझं तुम्ही कुठलंही पुस्तक काढलं तर ह्याच्यापेक्षा मराठीत हे आहे असं तुम्हाला मिळणार नाही. हे मी आत्मविश्वासाने सांगते, कारण मी मराठी इतकं वाचत असते की तसं पुस्तक असेल तर मी ते लिहायला जात नाही. कारण माझं काय असणार कौशल्य, थोडी आणखीन माहिती किंवा थोडी माझी भाषा, तसे मी विषयच निवडत नाही. त्याच्यामुळे मराठीत हे नव्हतं. त्याच्यामुळे न विचारलेल्या पुढच्या एका प्रश्नाचं उत्तर मी असं देतं, मायर म्हणायचं का मेयर म्हणायचं. कारण हिंदीत मायर म्हटलं जातं. आणि हे जर पुस्तक पहिलंच येणार असेल मराठी ते नाव रूढ होणार आहे. त्याच्यामुळे मायर म्हणायचं का मेयर म्हणायचं याची मला खात्री करून घ्यायची होती. म्हणून मी सरळ इस्रायल एम्बसीशी कॉन्टॅक्ट केलं आणि म्हटलं याचा उच्चार सांगा काय, कारण स्पेलिंग वेगळं, मेयर असं आहे. आता मेयर लिहिताना कसा लिहिणार, मग तो मेयर लिहिणार, कारण हे मराठी पुस्तक नाहीये बोलण्यावर. तर ते लोकांना त्याच्यामुळे असेल किंवा त्या बाईच्या करारीपणामुळे असेल असं ते नव्हतं मराठीत, त्याच्यामुळे ते परत मी इकडे परत तुम्ही एक मुद्दा अधोरेखित केला की जेव्हा आपण लिहू एखाद्या विषयावर, त्या विषयावर आधी लेखन झालेलं म्हणजे बरोबर आहे. माझी भाषा माझं नाविन्यपूर्ण असावं. नवीन केवळ नाविन्यपूर्ण नाही, सांगण्यासारखं काही नवीन सांगण्यासारखं काहीतरी आवड. खूप छान काही. आणि तसंच वृक्ष संवर्धनाची चळवळ जगभर रुजवणारे रिचर्ड बेकर ह्यांचं चरित्र तुम्ही अवघा देवची वृक्ष झाला, नावच किती सुंदर आहे ना, अवघा देवची वृक्ष झाला, इतकं तो एकरूप झाला. ते पुस्तक 1989 साली डोक्यात होतं, लिहिलं मी 2018-19 मध्ये आलं, 30 वर्ष. याचं कारण म्हणजे मी डॉक्टर सालीम अलींचं चरित्र लिहिलं तेव्हा मला निसर्ग सेवक म्हणून पुण्यात एक वार्षिक होती. ते म्हणाले की आम्हाला तुम्ही पर्यावरणावरची चांगलं व्यक्तिरेखा द्या. त्यावेळेस मी 30 वर्षापूर्वी तरुण होते, मुंबईला वारंवार जायचे, पुस्तकं आणायचे, वाचायचे, आता शक्य नव्हतं. तर त्या काळात मी ते पुस्तक तिथे शोधून त्या रिचर्ड बेकरवरती मोठा लेख लिहिला आणि ते लिहिलं नसलं तरी शाळातून मी त्या माणसाची माहिती सांगितली. शाळेत जेव्हा मला बोललेलं होतं तेव्हा त्या बेकरची माहिती घेतली. आणि असंच हे झालं, मला कोरोनाचं सुरू झालं आपल्या मार्च मध्ये, मी जानेवारीत लिहिलं की ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते ना, असेल मी म्हटलं आपल्याकडे 1925 पासून सालीम अली हाका मारतायत, पर्यावरण वाचवा, माधवराव गाडगीळ वाचवतात, जगदीश गोडबोले म्हणतायत, पश्चिम घाटावर सगळेजण सांगतायत वाचवा, हाका कोणीच ऐकत नाही. 1922 साली हा रिचर्ड बेकर सांगत होता वाळवंट होत आहेत देशात, जगाचं वाळवंटीकरणापासून तुम्ही वाचवायचं असेल तर वृक्ष लावा. त्या हाका कोणी ऐकलं असेल, त्याच्यामुळे हे दुष्परिणाम. तर ते मी इतक्या वर्षानंतर लिहिल्यानंतर हातात पुस्तकं नव्हती, कारण मी जात नाही आता तिकडे, मुंबईला जाऊ शकत नाही. लायब्ररी, ब्रिटिश लायब्ररी बंद झाली, बऱ्याच लायब्ररीज बंद झाल्या. तर सोशल मीडियाचा उपयोग असा होतो की एक माझी मैत्रीण लंडन, मी अमेझॉनवरती ती पुस्तकं त्या रिचर्ड बेकरवरचे चरित्रात्मक बघायची आणि दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला ती गायब झालेली असायची, इतकी ती रेअर पुस्तक. तिला म्हटलं मला ही पुस्तकं तिथे बघ कुठे दुकानात. तर तिचं अर्धा तासात उत्तर आहे की लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेस आपल्याकडचा पहिला 10 नावं पाठवायची, 5 मिळाली, मी पाठवते. 6 जूनला लॉकडाऊन तिकडचा उठला आणि तिने मला पोस्टाने पाठवलं. 15 ऑगस्ट आला तरी पुस्तकं आलेली नव्हती. म्हणजे आता विषय सोडून द्यायचा, काय पुस्तकं नाही ते लिहून. म्हणून तिला म्हटलं की थँक्स, तू पाठवलीस 6 जूनला पुस्तकं, ऑगस्ट मध्ये पुस्तकं नाही, मी विषय लिहित नाही. तर तिचा अर्ध्या तासाने तिच्या नवऱ्याचा फोन आला. ते म्हणाले दुसरी 5, ती नव्हे पण दुसरी 5 मिळाली, ती घेतली त्यांनी पाठवतो. म्हटलं पाठवू नका, पुन्हा जरी पुस्तकं पोस्ट खात्यातून गेली तर मग काय करायचं. तर त्या बहिणी तिची महिनाभर व्हॉट्सअपवरती मला
फोटो कॉपीज पाठवत राहिली पुस्तकाच्या. आणि तिला सांगायचं की करायची अमुक चॅप्टर त्यातला मी पाठव मला असं. आणि तो मुलगा जाऊन पेन ड्राईव्हर घेऊन त्याचं बुक फॉर्म मध्ये करून आणायचा प्रिंट आउट करून. आणि असं ते पुस्तक झालं आणि 10 पुस्तकं मग त्यांनी सगळ्यांना चालल्यावर आणि ते पुस्तक असं झालं नाही. म्हणजे हा जो म्हणजे काय झालं होतं की त्या बांद्र्याच्या का कुठल्या तरी त्या पोस्ट ऑफिस मध्ये तो पहिला गठ्ठा जाऊन बाजूला पडला होता. आणि मग नंतर त्यांची कोणतरी लंडन येणाऱ्या बरोबर त्यांनी कधीतरी ती पुस्तकं पाठवली. अशी म्हणून ती 10 पुस्तकं माझ्याकडे नंतर आली. मग माझगाव फॅमिली म्हटलं की महिनाभर थांबा, इतके दिवस थांबले. त्याच्या आधीच पुस्तक तुमचं रेडी झालेलं होतं, पण ते नवीन आल्यावर याच्यात रेफरन्सेस असणार आणखी नवीन काही तिला समजलेले. त्याच्यामुळे पुन्हा केले. त्याच्यात 5-50 पानांची संबंध. सहारा वाळवंट त्यांनी कसा फिरला, मोठा प्रवास आहे. आणि अश्मीभूत झालेल्या झाडावरून त्यांनी तिथे पूर्वी पाणी होतं, जंगल होतं, झाडी होती. आणि माणसाच्या याच्यामुळे ते व्हिक्टोरिया लेक हे तिथलं ठिकाण. पाठी इथे आणि लेक 30 किलोमीटर आत गेले. इतकं ते आटलेलं आहे, इतकं वाळवंटीकरण झालं. कशामुळे तो वृक्ष तोडून. तुम्ही वाळवंट हे नैसर्गिक आहेच त्याचा पृथ्वीचा भाग, पण ते वाढवू देऊ नये. आणि इतर देश जे पृथ्वीचे त्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली. ते वाढले 1984 साली. आणि आता 2015-16 साली आफ्रिकन राष्ट्रांनी एकत्र येऊन ती ग्रीन वॉल उभी करायला सुरुवात केली. ते असे द्रष्टेपणा होता. हा म्हणतेच हे अशी. मग तुम्हाला आपण किती काय म्हणू कमकुवत मनाचे आहोत, किंवा किती लवकर हार मारतो, किंवा किती लवकर थकतो. म्हणजे खरेखुरे आयडॉल ना, म्हणजे मुलं टीव्हीवर बघतात सुपरमॅन आहे आणि हा शक्तिमान आहे, पण ते आयडॉल नाही. पण ही जी अशी व्यक्ती कामं करतात हे आपले खरेखुरे. आणि यांचे पैशाशिवाय सुद्धा कुठे आढळले नाही कधी. खिशात त्याच्या पाऊल नसायचे, डॉलर नसायचे. खजूर खात जगला हा माणूस. पण जगभर गेला, भारतात सुद्धा येऊन गेले. तीव्र इच्छाशक्ती. नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी सगळ्यांना ते भेटलेले. थरचं वाळवंट कसं आडवावं, किंवा बहुगुणांची चिपको आंदोलन, त्याला आपण कसं करू शकतो. हिमालयात कसं थांबलं. आम्ही लहानपणी जायचंय चिपको आंदोलनामध्ये. अगदी ते भूस्खलन थांबवण्याच्या दृष्टीने वृक्षतोड कशी थांबवली पाहिजे असं ते सगळं सतत म्हणून आयुष्यभर त्यांनी वयाच्या 90-92 वर्षी ते वाढले. तोपर्यंत ते झाडच लावत होते. म्हणून अवघा देहाची वृक्ष झाला. त्याची एक गोष्ट म्हणजे सगळ्या लिहित आलेली. मी शेवटची ओळ ती लिहिली मला ते. आणि मग ती माझगावकर म्हणून हेच नाव या पुस्तकाचं. नावच इतकं सुंदर वाटतं ना. असं अभंगातली एखादी ओळ असते ना तशी वाटतं. खूप छान नाही. वीणाताई म्हणजे ज्ञानाचा अथांग. तुम्ही विशेषण कमी वापरा. बोलायला लागलं की आम्हाला वाटतच नाही. मला असं म्हणणं आहे की प्रत्येकाकडे मेंदू आहे. कष्ट करायची तयारी आणि तब्येत सांभाळली तर तुम्ही जास्तीत जास्त आपण किती मेंदू वापरू शकतो तो वापरायच्या आधीच आपण थांबतो. खरी गोष्ट आहे. आणि ताई आमच्या सगळ्यांना म्हणजे शिक्षण क्षेत्राला वाट दाखवणाऱ्या, एका बाल शिक्षणाला नवं वळण देणाऱ्या अशा डॉक्टर मारिया मॉन्टेसरी. हे सुद्धा त्या मोनोचीच आहे. माझं हे जेव्हा पुस्तक झालं तेव्हा माझ्यासाठी आणखी नाही. तर त्यावेळेस त्यांनी म्हणले मॉन्टेसरी पुस्तक. तर मी खरं सांगायचं म्हणजे साधारण 50 वर्षापूर्वी 2001 साली ती जाऊन 50 वर्ष त्याच्यावरती काहीतरी लेख किंवा काही लिहावं असं माझ्या डोक्यात. मी शोधून त्यावेळेस मुंबईत मला काही मिळालं आणि त्यावेळेस इंटरनेट यायचं होतं, वायफाय नव्हतं. ते शोधायची कुठे म्हणजे पुस्तकं नाही. कलिना लायब्ररीत पुस्तकं. मग मी आता म्हटल्यानंतर जेव्हा गुगलवर शोधलं तर मला जुनी PDF खूप मिळाली. आणि आमचे कोणाचे मित्र आहेत त्यांचे एक्सप्रेस मोठी पुस्तकं आहेत, त्यांनी काही पुस्तकं दिली. आणि ही सुरेख पुस्तकं मिळाल्यानंतर मला त्या बाईचा अभ्यास करता. आणि मग माझ्या लक्षात आलं की मॉन्टेसरीवर जेव्हा मी शोधायला लागलो तर BEdच्या पुस्तकात 3 पानं होती. मॉन्टेसरी मेथड आणि बाकी तर पुन्हा मराठीत कुठेच काय नाही. मग मी बऱ्याच ठिकाणी चौकशी आपल्या इथे रिक्वेस्टचे मेंटर म्हणून
त्यांच्याकडे चौकशी केली वाढायला त्यांचं मोठं काम आहे. पुस्तकं नाहीच आहे मी म्हणतात. मी सुद्धा मॉन्टेसरी म्हणजे बालवाडी एवढंच मला माहिती होतं. त्या मॉन्टेसरी म्हणजे एवढी एक ती शैक्षणिक हे आहे, पद्धत आहे किंवा एक एवढं मोठे शिक्षण तज्ञ आहेत, एक शिक्षण पद्धती आहे. कारण एकीकडे किंडर गार्डन, म्हणजे मी किंडर गार्डन आणि मॉन्टेसरी एकमेकांचीच नावं समजत होते म्हणजे पण मला हा अभ्यास करताना फरक काय आणि मग मी तो स्वतःवरती 100 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वी जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट नव्हतं, कम्युनिकेशनची साधनं नव्हती, प्रवासाची साधनं नव्हती, काहीही हाताशी नसताना ही बाई जगभर जाऊन ह्या शिक्षण प्रणाली तिने राबवली. आणि भारतात आता मुंबईचं आपलं रमाबाई परांजपे हायस्कूल हे मॉन्टेसरीतून निर्माण झालेले शाळा, कोल्हापूरला झालेले आहेत. अनिल काकोडकरांच्या आईनी तिकडे याच्यात सुद्धा राहत होते तिकडे मध्य प्रदेशात, तिकडे पण त्यांनी मॉन्टेसरी स्कूल सुरू केली ते 1940च्या सुमाराला. हे सगळं वाचल्यानंतर एक इटालीतली बाई भारतात येऊन तिने एवढं हे घडवून आणलं आणि एक जगात तिने सगळं अजूनही ते आहेत मॉन्टेसरीचे ऑस्ट्रेलियाला मोठं ऑफिस आहे त्यांचं. ते सगळं त्याच्यामुळे घडून आलं. मग असं म्हटलं गेलं की मुलाकडे व्यक्ती म्हणून बघा हा जो दृष्टिकोन केलेला मॉन्टेसरी मुलाकडे एक व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र व्यक्ती आहे. जनरली कसं आपण मातीचा गोळा म्हणजे मातीचा गोळा हे जुनं झालं हे खरं म्हणजे नाहीच. शिक्षण म्हणजे तिने जो पहिलाच प्रयोग केला की इस्लाम एरियाला झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या मुलं ही सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने शिकू शकतात किंवा क्षमता त्यांची असते हे तिने ज्या प्रयोगाने दाखवलं त्याच्यामुळे ती तर एक मोठा तिचा त्या काळातला प्रवास फार मोठा होता. जगभर त्या काळात जाऊन तरी कुठल्याही ह्या लोकांच्या ना पैसा ना भाषा ना काहीच अडवलं केवळ तीव्र इच्छाशक्ती. मेडिटेशन तुम्ही जी आता ज्या व्यक्त झाल्या त्याच्याबद्दल किती म्हणजे पॉइंट्स की तुम्हाला जर का खरोखर एखादं विधायक कार्य करायचं असेल तर केवळ तीव्र आणि तीव्र इच्छाशक्ती हवी. ताईंनी सांगितलं की पैसा नसता तरी पैसा नाही, बरोबर. प्रवासाची त्या काळात साधनं सुद्धा नाही, इंटरनेट नाही, काही नसताना ह्या सर्व व्यक्तिमत्वांनी अफाट असं कार्य उभं केलं. हो ना, म्हणजे अगदी तोंडात बोट घालावं मूलभूत आहे, मूलभूत कार्य. आणि या मूलभूत क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचं चरित्र ताईंनी आपल्या समोर ठेवलंय. तर वीणाताईंची आतापर्यंत 12 ते 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. एवढी विपुल ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केली आणि ही अलीकडची पुस्तकं आहेत. आणि मला असं वाटतं की हे जे आयडॉल्स आहेत, आपण खरेखुरे जे आपल्या समोर हिरो आहेत, समाजाचे हिरो आहेत, त्यांना आपण जाणून घेतलं पाहिजे. केवळ तुम्हीच नाही, मी पण, तुम्ही, आम्ही सर्वांनी. तर आपण सर्वांनी ही पुस्तकं वाचा, मिळवा, वाचा आणि आपल्या मुलांना, आपल्या आजूबाजूला, शाळेतल्या विद्यार्थ्यांना, स्नेहीजनांना वाचायला भाग पाडले पाहिजेत असं मला वाटतं. हो, नाही, खरी गोष्ट आहे. कारण की आता सगळं असं क्विक माहिती गुगलवर एका ह्याच्यावर मिळते. गुगलचाही धोका असतो. गुगल मधून तुम्हाला जे मुळातलं खरं किती आणि त्याच्यात नरेटिव्ह किती तयार केलेले वगैरे खूप तपासून घ्यायला लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला काही पुस्तकं वाचल्याशिवाय गरजेच्या इंटरनेटवरती विश्वासार्ह आहे. तुम्हाला उलट दुसरी बाजू तपासायला तुम्हाला मुळात काही पुस्तकातलं वाचायला, म्हणजे ती मग बुक असतील तर गोष्ट वेगळी, पण गुगलची माहिती विकिपीडियाची म्हणून येते ती सगळी निराळी. आता तुम्हाला अख्खी पुस्तकं मिळतात, प्रश्न भेटतो तुम्हाला. ते मला त्यांनी म्हटलं ना, दोन्ही याच्या मारिया मॉन्टेसरी लिहिताना खूप उपयोग झाला गुगलचा, किंवा रिचर्ड बेकरचं हे लिहिताना सुद्धा अलीकडचे त्यांच्यामुळे ज्याला आपण म्हणून प्रेरित होऊन काम करणारे लोक मिळाले, गुगलमुळेच मिळाले, की त्यांचं काम आजही कसं चाललं इतक्या वर्षांनी. मी त्यांचं वाचून ऐकून त्यांनी पुढे नेलं आणि पुन्हा हिरवी करायला सुरुवात केली जगभरकडे. तर असं सुद्धा मुळात वाचन हे कुठल्याही वाचन गोष्ट आहे. अगदी मोलाचं तुम्ही
सांगितलं आम्हाला आणि तुमच्या या मुलाखतीतून कितीतरी महत्वाच्या गोष्टी अगदी सहज आमच्या समोर आल्या. तर वीणाताईंची अशी ही दिलखुलास मुलाखत आपण सर्वांनी म्हणजे ऐकावी आणि मला तर असं वाटतं यांच्याशी कितीही काळ गप्पा मारता येतील. आणि वीणाताई बघा अगदी थकतच नाही येत आणि ते सांगतात आणि आम्हाला पण असं ऐकत राहावं असं वाटतं. असं ना सांगणारं कोणी भेटत नाही. म्हणजे जुनाईंनी ज्या पद्धतीने त्यांनी ही अतिशय सुंदर अशी चरित्रात्मक पुस्तकं आपल्या समोर ठेवली हे खूप आम्हाला आनंददायी आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा ज्ञानाचा परीघ वाढवणार आहे. मला तर प्रत्येक शिक्षकाने हे वाचावं आणि सुरुवाती माझ्यापासूनच करणार आहे. त्याचप्रमाणे लिहित्या हातांनी म्हणजे ज्यांना लिहायचं आहे त्यांनी काय काय केलं पाहिजे आणि काय काय टाळलं पाहिजे आणि कसा अभ्यास करावा हे सुद्धा त्यांनी म्हणजे हे मुद्दे सुद्धा त्यांच्या मुलाखतीतून आपल्या समोर आलेले आहेत. तर प्रेक्षक हो, वीणाताईंशी आपल्या या गप्पा पुढे चालूच राहणार आहे. पण तत्पूर्वी जागर मराठीचा या चॅनलचे संस्थापक संपादक श्री संतोष कुमार गायकवाड सर वीणाताईंबद्दल काही सांगू इच्छितात. नमस्कार, मी संतोष गायकवाड. आज जागर मराठी चॅनलवर वीणाताई गवाणकर यांची मुलाखत होत आहे. मी अंबेजोगाईला असताना 8वी 9वीला मी मॅडमची भाषण ऐकलेलं एक होता कारवारवर. लोहिया यांच्याकडे त्यांचं भाषण होतं आणि माझा आज एवढा आनंद होत आहे की जागर मराठी चॅनलवर आज त्यांची मुलाखत होत आहे. आजही वीणाताईंना मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा सांगतो की मी अंबेजोगाईमध्ये जे काही सांस्कृतिक वातावरण होतं त्याचा कुठेतरी परिणाम होतो आणि म्हणून मी आज वीणाताईंच्या आजही त्यांचा चाहता आहे. फेसबुकवर वाचत असतो आणि चरित्र लेखनासंदर्भात मला किस्सा आठवतो. उदगीरच्या साहित्य संमेलनात जेव्हा त्यांनी सांगितलं की आजवर साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये चरित्र लेखनाला वेगळं असं दालन किंवा वेगळं असं महत्व दिलं नव्हतं. तर ताईंनी खडसावून सांगितलं की चरित्र लेखनासंदर्भात काय आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा आयोजकांनी बोलवलं तेव्हा त्या गेल्या. तर चरित्र लेखन नवीन आजची जी मुलाखत आहे ही एक मापदंड ठरेल किंवा एक मार्गदर्शनपर मुलाखत आहे. चरित्र लेखन करताना वेगळ्या भाषेचा अनुवाद कसा करायचा, किती अडचणी येतात, किती संदर्भ घ्यावे लागतात आणि आता मला वाटतं ताईची जिम्मेदारी निभावलेली आहे. आता नवीन लेखकाची जिम्मेदारी आहे की देशभरामध्ये जे जे मोठमोठे करावं तितकं कमी आहे. एका पुस्तकावर 1 वर्ष 2 वर्ष काम करावं लागतं. जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार असतील, साहित्यिक असतील यांचे मराठी भाषेमध्ये कसे चरित्र येतील यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहावं आणि मी पण चरित्र लेखनाच्या ह्याच्यात हळूहळू पाऊल टाकणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, अशा वीणाताई गवाणकर ज्यांची ग्रंथसंपदा तर विपुल आहेच आणि त्यांच्या आजच्या या दिलखुलास मुलाखतीमध्ये त्यांनी लेखकांनी कसं लिहावं, त्याचप्रमाणे चरित्र लेखन करताना कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे किंवा कशा प्रकारे परिश्रम घेतले पाहिजेत हे असे अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत. आणि मला असं वाटतं जे नवीन काही लिहू पाहतात अशा लेखकांना किंवा लिहित्या हातांना त्यांचे हे आजची मुलाखत विशेष मार्गदर्शक ठरणार आहे. तर 15 ऑगस्ट ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये वीणाताई आपण आलात आणि खूप आवडलं मनापासून तुमच्याशी बोलायला. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि जागर मराठीचा हे जे चॅनल आहे ते मराठी भाषेच्या प्रचारासाठी विशेश मेहनत घेत असतं. तर त्याचाच एक भाग म्हणून हा मी लिहिलेला म्हणजे माझा पहिला काव्यसंग्रह आहे. पहिला अपत्य आपण म्हणू असं. तर ही छोटीशी भेट तुमच्यासाठी. अंतर्नाद मनाच्या अंतरंगाची साथ हा काव्यसंग्रह आहे. आणि इथून पुढचं जे काही माझं लेखन आहे करायची माझी इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही ज्या टिप्स दिल्यात ते अगदी डोक्यात ठेवणार आहे. छान आहे. अभिनंदन. आणि हे कवितेचं वेगळंच खातं असतं. हो, ते क्षेत्र वेगळं आहे. माझं त्याच्यात काही वाटचाल नाही आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.